जान है अरमान है मेरे प्यार की पहचान है। हॅलो नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज खूप दिवसानंतर खूप दिवसानंतरच व्हिडिओ यायला लागली आणि आज ते कोण बघ एवढं पिवळं पिवळं ते सगळं येल्लो शेड आहे ना, त्याच्यामुळे आणि आज आम्ही आलो होतो स्कूलमध्ये. एक्झाम चालू आहे. माझी एक्झाम संपली, मला सुट्ट्या पण लागते. तुझी माझी एक्झाम माझी पण नाही चालू आहे. मेन आमच्या घरातलं मेन जे माणूस आहे ते एक्झामला गेले, त्यामुळे एवढी शांतता आहे. ऊन इतकं पडले ना अक्षरशः. तरी पण आम्हाला खाण्याची इच्छा झाली म्हणून आम्ही इथे आलो खाण्यासाठी. नवीनच स्टॉल ओपन झाले, आम्ही इथे आलो आणि एकाचं चालू कॉलेजवरून आले असं नाही की कॉलेजला गेली. युटर्न घेऊन आलीस? हां, युटर्न घेऊन नाही असं करून आले. असा घास खायचा ते असा खाऊन आला. माझ्यासाठी आली. सरळ जाऊ शकत होतीस, जितक्या सरळ गेली असतीस तितके तू घरी पोचली तू माझ्याकडे आली. कारण मला चपाती भाजी खायची नव्हती. चपाती वांग्याचा कांदा मला खायचं नव्हतं, कारण मी ते सकाळीच खाऊन गेलेली. आम्ही शेवग्याची शेंग केली मम्मी. अंड्याची भुर्जी पण केली. मला अंडीची भुर्जी, परत आता माझं मन भरलं. त्यांना देशी अंडे आणलीत खरं तर गावावरनं, तर ह्यांना देशी अंडी खायची नाहीत. माणसांना खायला नाही आवडतं देशी मिळते आणि ह्यांना खाण्याचा कंटाळा येतो मिळतो. आणि माझ्या बाळाने माझ्या हातावरती एवढी छान अशी मेहंदी काढली आहे. पूर्ण मेहंदी तिची सारखी चालूच असते. प्रॅक्टिस म्हणता एक्सपिरियन्स माझ्यावरच होत असतो. पण माझा हा जो दुसरा ते सँडविच बनवतो ते तोपर्यंत जाऊन येत आपण. तू इथंच सांग, आम्ही जाऊन येतो. मी एकटं बसून काय ते माझ्या हां, आम्ही ब्लॉग करत जातो. मी येते ना मग. अगं नको रे यार, मला ठेवून चाललंय. मग तू येऊपर्यंत सँडविच होईल. पकड ह्याला, लगेच येतो आम्ही. मला वाटलं स्कार्फ रब तर काय तर आज तोंडाला बांधायला. अरे नाही ना, माझं बॅगेत तर ब्लॅक कलरचं. अरे ती बाई भेटली ना, मग त्यामुळे गॉगल पण विसरली मी. आपल्या बाजूची 3 लस्सी ना. हां, जर मम्मीला आणलं असतं ना आपण अजून तिथपर्यंतच असतो फर्स्ट क्रायपर्यंत. असं चालू असतं. आपण आलो इथं भुक्कडणी खायला पण सुरू केलेलं. दिसतच नाही रे मी. दिसली सँडविच खालो बाई. खा. मम्मी खा ना तू पण. मम्मी आज बोलली नाही ना हाय हॅलो नमस्कार माय व्हिडिओ सगळ्यांचं स्वागत आहे. हाय की नाही? तुझं लायक नाही पण तुझं लायक नाही म्हणून मी नाही खाते. तरी पण थोडं ती मेयोनीज काढून खाईल सुक्का पाव. आमच्या स्वराला माहीत नाही अजून आम्ही इथं शाळेला सोडून इथं आलो ते. जेव्हा आपलं गेलं आहे 3 वाजता भेटलं होती. कुठे बाहेर मग मम्मीला फोन लावला. मम्मी बोलली मी सरळ सोडणार म्हटलं ठीक आहे मी येते तिकडे. मग आम्ही इकडे आले आणि आम्ही ते कशाला आलो. तिला अजून तिला मेन कळलं तर आपण सँडविच खाल्लं असलं आपलं मर्डर आहे. हा मर्डर लावायचा काय तिला सांगायचं बाबा आणायला जुना व्हिडिओ किती होते तिथे मला माहिती जुना आहे. तिला मेन नाही ह्या साईडला आम्ही आणलीच नाही एवढं. आम्ही कधी प्लॅन केला होता माहिती का, म्हणजे जेव्हा सेकंड लास्ट पेपर होता ना तेव्हाच आम्ही मंडेला स्वराची बड्डे होतं बघ त्यावेळी ना, तेव्हाच आम्ही ठरवलेलं की इकडं घेऊन जायचं. पण हे प्लॅन खाणार आहे. हां, एक पीस खायला दुसऱ्यांना पण खाऊ दे ना. थांब एक मिनिट, हे माझी फॅशन काढून द्या. असं ठेवूच का? अरे ते असं करू नये, असं करू नये. पण मी फाटलं खायची मग काय झालं? मला नाही आवडत बिनकामाचे पैसे दिसत करायला. पण ते टाईट पण असतं. असू दे, हे टाईटच आहे. आधी व्यवस्थित कधी भेटले की नाही रे. ए आई भूक लागली. आईचा फोन आलेला
गावाला यात्रा, तिकडे यात्रा चालू आहे. कुठली यात्रा? ह्याची आपण गेलेलो ना गेल्या वर्षी. गेल्या वर्षी कसं पाठी भुंग घेऊन नाही त्यांनी संपवत नाही. हा खाऊन टाक. नको खा तू. अरे तू एक घे ना. अय मॅडम तू एक घे ना. माझं तोंडाला असं काय बघतात काय माहिती. आपली जोरात गेलो होते अशी जाणार पिशवी पण असं काय बघतात माणसं. सो गाईज माझी वगैरे प्रेग्नेंट आहे कळलं ना. तिचे जे चोचले तिला काहीच खाऊ वाटत नाही पण त्याच्यामुळे मलाच खाऊ वाटायला लागलेलं आहे. आणि मीच सांगते मग मला हे काय मम्मीचं नाव घेऊन मी सांगते मला हे पाहिजे ते पाहिजे. पण खातो कोण? स्वयं नाही काय बोलतं स्वतः नाही स्वतः मी असं असतं. पाहिजे तुला एक पिशवी. हा एकच पाहिजे. खावायला पाहिजे मला. हा पूर्ण हाफ पीस करून देऊ पण तेवढं खाणार आय नो अबाउट इट. ओके. नाही हाताने जोडायचं. काय कट करून देऊ देईल कट. बोल मग. मम्मीला बोलायला मग इथून असं कट करायचं. मला नाही छोटं असं तोडला जेवण घे ना कट. तू बोल. अय तू बोल ना. आणि बोल ना. सगळे पीसेस तोडून आण. सगळे का आहे पण सगळे सांगायचं. प्लेट उचलणार आहे. उलट मला काय म्हणतात माहिती का, अरे तू नाही येणारच मग कसं आम्ही करू, नाही तू नुसती ये तरी मी म्हटलं बघू. माझ्या मम्मीला पोटचा एवढा प्रॉब्लेम झाला की तिची स्टाईलच बिघडली आहे. आपल्या घरातून आहे ना थोड्या दिवसानंतर अजून 10 पटीने जास्त कालवा येणार आहे. आणखी हा घे ना. अरे तोड ना त्याला घे ना तिच्याकडे थोडं. तू बोल ना. तिने सँडविच घेतलं आणि तिला छोटासा पीस पाहिजे तर मला हा चिकट आहे खायचे आम्हाला नाव अरे लवकर घे ना. काय झालं पण लावायची असेल. अगं पण काय एवढा खाली ती घाटी आहे थोडी जास्त. सर मला खबर क्लासरूममध्ये काय खाल्लंय त्याच्या क्लासरूममध्ये पण अशीच बसलेली असते. एका पण ती चरणच खायला मिळते. सब टीचर माहिती बोला पापा हे स्वराचे छान म्हणजे ते हे काय एक आपली केस किती छान दिसते. आणि समोर त्यात निघलेली वेळ आमच्या इथे ना पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आम्हाला सकाळी 7ला लवकर उठून पाणी भरायला लागतं. होतेच गं. मी तेच होते 8 तिकडे होते 8:30
मी 9ला घराच्या बाहेर पडले तेव्हाच नाही समजलं ना. अरे मग 9:30ला घालायचं आज पाणी. थोडंसं 10 पटीने जास्त काम करतो. काम म्हणजे नाही. स्वराने काय केलं मग थोडं स्कर्ट लपून ठेवलं ना. माझं स्कर्टला ना आम्ही काय केलं ना थोडं फोल्ड केलं मला. बाय ना तिकडून मग करून आणलं आणि तिला परत दिलं. आता ती दिली मला ना वाटलं बाय मम्मीला खायचं मध्ये बाय मम्मी. तुमच्या इथे गरमी होते का नक्की सांगा. आणि ते काळा पडते आमच्या इथे बरफ पडला. त्या दिवशी मी न्यूज बघितली असेल की हे एक्सेट्रा एक्सेट्रा तिथे पाऊस पडला आहे, गाळा पडला तिथे. ती जागा आहे आमच्या इथं. त्यावेळेला ना मी आणि मम्मी कसं केलं गेलं व्हिडिओमध्ये पण आली ती आंटी आम्ही फक्त एकच क्लासरूम दिसले आमच्या बद्दल आणि ते मी 2 आली आंटी मम्मी म्हणजे जास्त सायकल फिरून तू कडे सायकल फिरून माझ्यांचे पैसे पैसे परत एवढा ते लोक रस्त्याला अशी का बसली आहे काय दुखतं मॅनर्सनेस. तुझ्यासारखं नाही ॲक्सिडेंट मध्ये दुखून ठराविक कोणी नाही बोलत. आपण तशीच बोलतोस काय बोलत होते स्वरा स्वरा का म्हणते स्वरा मंचुरियन बोला. हे ना पहिला आहे ना शेजवान चटणीमध्ये डुबून खायला मंचुरियन ना शेजवान चटणीमध्ये डुबून खायला बघा जायचं मला जरा आवाज वाटेल. मी 6ला होते. मी गेल्या 6 वर्ष आधी व्हायला लॉकडाऊन काय केलंच नाही यायचं. आम्ही घरात पिकत होतो. माझ्या 12वीचे क्लासेस चालू आहेत कॉलेज. अजून रिझल्टच नाही. रिझल्ट लागणार होता ना रे ऑनलाईन. बोर्डवर लागला ए तिकीट नाही ते पास. स्वरा ए तिकीट आई बाबा मला जसं एवढं असं झालं अजून तुम्ही सांगितलं ठेवणार आपण सोबत काय नसेल आपण सोबत ते लोकांना विचारलं आम्ही म्हणजे मी ड्रेसिंग बघायला गेलं आई ते बघ काय का विचारून 1 सेंटीमीटर कमी राहील. कसं जायचं आपण आता. तो एक प्रकारला इथं ना ऑटोवाला इतकं भाव खातात ना. आम्हाला गेटच्या आतमध्ये सोडायला ना इतकं भाव खातात ना 10 रुपये जास्त वाढून मला ना गरम होणं ना अंगावर पाणी लागतं. चांगलं आहे. मला नाही आवडत गरम भाव. आपल्या घरी हवा सुटली असेल. सकाळी 9ला घरातून जायचं. गरम होतं गाईचं दुपार. रोज करायचं चांगला धंदा ना. त्यांच्या इथं असं आपलं असं बस स्टॉपच्या समोर पुण्यात येत त्याला आहे ना स्वरात त्याला चांगला धंदा होतो. ते पण करायचं. लास्ट
अब इकडे बघ. तर आता ठुसून आम्ही चालू घरी. इकडे ना असं कर बघ.